नमस्कार मित्रांनो, निष्ठा 3.0 या प्रशिक्षणाच्या व्हिडिओ सिरीजमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। मॉड्यूल नंबर 1 याचे मूल्यमापन म्हणजे त्याच्यामध्ये दिलेले जे 40 प्रश्न आहेत त्या 40 प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि त्यासमोर असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करून नोटिफिकेशन ऑल करा। चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। त्यासाठी सर्वप्रथम दीक्षा ॲपच्या होम स्क्रीनला आल्यानंतर 2 नंबरला जो कोर्सचा लोगो दिसत आहे त्या कोर्सच्या लोगोवरती क्लिक करा। कोर्सच्या लोगोवरती क्लिक केल्यानंतर आपणासमोर यामध्ये जे पहिले मॉड्यूल आहे ते पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियानाची ओळख याच्यातले मूल्यमापन सोडवायचे आहे। त्यासाठी या पहिल्या मॉड्यूलवरती क्लिक करा। या मॉड्यूलवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता की मी या पहिल्या मॉड्यूलमध्ये असलेले उपघटक सर्व सोडवलेले आहेत, कारण या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी बरोबरची टिक पाहू शकता। त्यानंतर आपण सर्वात खाली आल्यानंतर मूल्यमापन हा घटक माझा सोडवायचा बाकी आहे। तो घटक कसा सोडवायचा, त्या प्रश्नांची अचूक उत्तरे कशी लिहायची हे आपण यामध्ये पाहणार आहोत। त्यासाठी मूल्यमापन या टॅबवरती क्लिक करा। मूल्यमापन या टॅबवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पुन्हा खाली शिक्षण सुरू करा अशी नवीन टॅब दिसत आहे, त्या टॅबवरती क्लिक करा। त्यानंतर पुन्हा प्रोफाईल नावाची खात्री करा अशी टॅब दिसत आहे, त्यामध्ये खाली शिक्षण सुरू करा या टॅबवरती क्लिक करा। त्यानंतर आपणासमोर या मूल्यमापनामध्ये असलेले प्रश्न दिसतील। यामध्ये पहिला प्रश्न आहे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार अंगणवाडी, पूर्व प्राथमिक वर्ग, बालवाटिका हे 3 ते 6 या वयोगटासाठी इयत्ता पहिलीच्या अगोदर टिंबटिंबसाठी प्रस्तावित केलेले आहेत आणि त्यासाठी 4 पर्याय दिलेले आहेत। पहिला पर्याय आहे 2 वर्ष, 1 वर्ष, 4 वर्ष आणि 3 वर्ष। या 4 पर्यायांपैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 3 वर्ष। त्यासाठी 3 वर्ष या पर्यायावरती क्लिक करा। या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर पुन्हा पुढे दिसत असलेल्या नेक्स्ट या ॲरोवरती क्लिक करा। नेक्स्ट या बटनवरती क्लिक केल्यानंतर आपल्या प्रश्नाचे उत्तर बरोबर आलेले आहे। त्यानंतर पुन्हा खाली दिसत असलेल्या नेक्स्ट या बटनवरती क्लिक करा। यानंतर जो दुसरा प्रश्न आलेला आहे तो आहे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार सर्व मुले टिंबटिंब बरोबर पायाभूत गणिती क्रिया आणि संख्याज्ञान कौशल्य शिकतात। यासाठी आपणाला खाली 4 पर्याय दिलेले आहेत। पहिला पर्याय आहे वाचन आणि लेखन, दुसरा पर्याय आहे रेखाटन आणि रंगभरण, तिसरा पर्याय आहे गायन आणि नृत्य आणि चौथा प्रकार आहे कोडी सोडवणे। आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे वाचन आणि लेखन। वाचन आणि लेखन यावरती टिक केल्यानंतर नेक्स्ट या बटनावरती क्लिक करा। आपले या प्रश्नाचं उत्तर अचूक आलेलं आहे। त्यानंतर पुन्हा नेक्स्ट या बटनावरती क्लिक करा। यानंतर जो पुढचा प्रश्न आहे तो प्रश्न आहे, शालेय शिक्षणामध्ये प्रारंभिक शिक्षण स्तरामध्ये वर्गानुसार साक्षरता आणि संख्या कौशल्य निर्माण करणे हे उद्दिष्ट असेल। त्यासाठी 4 पर्याय दिलेले आहेत, समग्र शिक्षा, पायाभूत साक्षरता, संख्याज्ञान अभियान, NGO स्वयंसेवी संस्था, नागरी समाज। या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पायाभूत साक्षरता संख्याज्ञान अभियान। त्यानंतर पुन्हा नेक्स्ट या बटनावरती क्लिक करा। यानंतर जो पुढचा प्रश्न आलेला आहे तो प्रश्न आहे, पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान अभियानाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना NCERT मार्फत टिंबटिंब केले जाईल आणि त्याचे पर्याय आहेत शैक्षणिक सहाय्य, अर्थसहाय्य, साहित्य संच, हस्तपुस्तिका। आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे शैक्षणिक सहाय्य। शैक्षणिक सहाय्य या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर पुन्हा नेक्स्ट या बटनावरती क्लिक करा। या प्रश्नाचं उत्तर देखील आपलं अचूक आलेलं आहे। त्यानंतर पुन्हा नेक्स्ट या बटनावरती क्लिक करा। यानंतर आपल्यासमोर पुढचा प्रश्न आलेला आहे, या अभियानाचे भविष्यवेधी लक्ष्य म्हणजे प्रत्येक मुलाचे वाचन, लेखन आणि संख्याज्ञान यातील अपेक्षित क्षमता टिंबटिंबपर्यंत प्राप्त करावी। आणि पहिला पर्याय आहे वर्ग 1, वर्ग 3री ते 5वी पर्यंत, 5वी नंतर नाही, वर्ग 5, वर्ग 1 आणि 2। आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे वर्ग 3 ते 5वी पर्यंत, 5वी नंतर नाही। या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर पुन्हा नेक्स्ट या बटनावरती क्लिक करा। या प्रश्नाचं उत्तर देखील आपलं बरोबर आलेलं आहे व त्यानंतर पुन्हा नेक्स्ट या बटनावरती क्लिक करा। नेक्स्ट या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपणासमोर नवीन प्रश्न ओपन झालेला आहे। शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि समाज या सर्वांना टिंबटिंबच्या मजबूत
बांधणीसाठी गुंतवणे, त्यासाठी 4 पर्याय दिलेले आहेत. आजन्म शिक्षण, सातत्य शिक्षण, केवळ शालेय शिक्षण, केवळ वाचन लेखन. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे आजन्म शिक्षण. या प्रश्नाचं उत्तर देखील आपलं बरोबर आलेलं आहे. यानंतर आपणासमोर नवीन प्रश्न आलेला आहे. पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञानाचे लक्ष संपादित करण्यासाठी स्वयंसेवकांची खालीलपैकी कोणती भूमिका नाही. आणि त्यासाठी 4 पर्याय दिलेले आहेत. एकास एक शिकवणे, समवयस्क शिकवणे आणि स्वयंसेवक उपक्रमांना उत्तेजन देण्यासाठी नवोपक्रमशील प्रतिमाने तयार करणे, पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञानाचे अभिनयामध्ये विद्यार्थ्यांसाठी पूरक कार्यक्रम आयोजित करणे, पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान अभियानासाठी धोरण तयार करणे. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान अभियानासाठी धोरण तयार करणे. यानंतर पुन्हा नेक्स्ट या बटनावरती क्लिक करा. आपणासमोर नवीन प्रश्न आलेला आहे. टिंबटिंब वर पायाभूत अध्ययन भर देणे, यासाठी 4 पर्याय दिलेले आहेत. बालकाचा सर्वांगीण विकास, वाचन आणि लेखन, शारीरिक विकास, बौद्धिक विकास. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे बालकाचा सर्वांगीण विकास. या टॅबवरती क्लिक करा व नंतर नेक्स्ट या बटनावरती क्लिक करा. या प्रश्नाचं उत्तर देखील आपलं अचूक आलेलं आहे. यानंतर पुन्हा नेक्स्ट बटनावरती क्लिक करा. आपल्यासमोर नवीन प्रश्न आलेला आहे. पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान FLN यासाठी शासन आणि टिंबटिंब यांची स्त्रोत व्यक्तींची क्षमता बांधणी आणि विकास करण्याची जबाबदारी आहे. यामध्ये पहिला पर्याय दिलेला आहे पालक, दुसरा पर्याय आहे मूल, तिसरा पर्याय आहे शाळा आणि चौथा पर्याय आहे स्वयंसेवी संस्था. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे स्वयंसेवी संस्था. या प्रश्नाचं उत्तर देखील आपलं अचूक आलेलं आहे. त्यानंतर पुन्हा नेक्स्ट या बटनावरती क्लिक करा. आणि पुढचा प्रश्न आलेला आहे तो ECCचा संक्षिप्त अर्थ म्हणजे. आणि या प्रश्नासाठी 4 पर्याय दिलेले आहेत. आपणाला ECCचा लॉंग फॉर्म शोधायचा आहे. त्यासाठी पहिला पर्याय आहे बालकांसाठी प्रारंभिक निगा शिक्षण, प्रारंभिक बाल्यावस्थेतील निगा आणि शिक्षण, प्रारंभिक बालविकास आणि शिक्षण, प्रत्येक बालकाची निगा आणि शिक्षण. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 प्रारंभिक बालावस्थेतील निगा आणि शिक्षण. यानंतर नेक्स्ट बटनावरती क्लिक करा. या प्रश्नाचं उत्तर देखील आपलं अचूक आलेलं आहे. यानंतर आपल्यासमोर पुढचा प्रश्न आलेला आहे तो म्हणजे टिंबटिंबमध्ये प्रावीण्य मिळवण्यासाठी पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान हे पहिले पाऊल आहे. त्यासाठी 4 पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे संगणकीय कौशल्य, दुसरा पर्याय आहे पर्यावरणीय संकल्पना, तिसरा पर्याय आहे आकलनयुक्त वाचन आणि संख्याज्ञान आणि चौथा पर्याय आहे सृजनशील आणि सौंदर्यात्मक कौशल्य. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आकलनयुक्त वाचन आणि संख्याज्ञान. यानंतर पुढचा प्रश्न आलेला आहे तो शाळापूर्व शिक्षणामुळे बालकांचे शाळापूर्व शिक्षण ते प्राथमिक वर्ग टिंबटिंब होते, तसेच उत्तम कामगिरी बजावते आणि शाळेमध्ये टिकून राहते. आणि यासाठी 4 पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे सहज संक्रमण, दुसरा पर्याय आहे जोराचा धक्का, तिसरा पर्याय आहे बदल, चौथा पर्याय आहे मार्ग. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सहज संक्रमण. या प्रश्नाचं उत्तर देखील आपलं अचूक आलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो साक्षरता पायाभूत संख्याज्ञान अभियान म्हणजे. आणि यामध्ये पहिला पर्याय आहे राज्याचा पुढाकार, दुसरा पर्याय आहे देशाचा पुढाकार, तिसरा पर्याय आहे शाळेचा पुढाकार आणि चौथा पर्याय आहे समाजाचा पुढाकार. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे देशाचा पुढाकार. या प्रश्नाचं उत्तर देखील आपलं अचूक आलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आलेला आहे टिंबटिंब ही राज्य आणि केंद्रशासित शासनाची भूमिका असते. पहिला पर्याय आहे लक्ष्य संपादित करण्यासाठी कृती योजना तयार करणे, दुसरा पर्याय आहे कृती योजनेची वाट पाहणे, तिसरा पर्याय आहे धोरण तयार करणे आणि चौथा पर्याय आहे शासन कृती करेल त्यावर अवलंबून राहणे. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 लक्ष्य संपादित करण्यासाठी कृती योजना तयार करणे. प्रश्नाचं उत्तर देखील आपलं अचूक आलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे संख्याज्ञान, पायाभूत व्यावहारिक गणित यांच्यासह टिंबटिंब क्षमता
अवगत असणे हा भविष्यातील सर्व शालेय शिक्षण आणि आजीवन शिक्षणासाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. यासाठी 4 पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे फक्त संवाद, दुसरा पर्याय आहे फक्त लेखन, तिसरा पर्याय आहे भावप्रदर्शन आणि चौथा पर्याय आहे वाचन लेखन. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे वाचन आणि लेखन. यानंतर पुढचा प्रश्न आलेला आहे तो म्हणजे शालेय शिक्षणातील पायाभूत स्तरामध्ये योग्य टिंबटिंबची बांधणी पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञानामुळे होईल. यामध्ये पहिला पर्याय आहे साक्षरता आणि संख्याज्ञान कौशल्य, दुसरा पर्याय आहे श्रवण आणि भाषण कौशल्य, तिसरा पर्याय आहे रेखाटन व रंगविणे कौशल्य, चौथा पर्याय आहे संगीत आणि हालचाल कौशल्य. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 साक्षरता आणि संख्याज्ञान कौशल्य. यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे NCERT ही एक देशातील शैक्षणिक नेतृत्व करणारी संस्था टिंबटिंब प्राप्तीकरता शिक्षक आणि अध्यापकाचार्य यांच्यासाठी साहित्य विकसन आणि प्रशिक्षण योजना करून महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. आणि यासाठी 4 पर्याय दिलेले आहेत. त्यातील पहिला पर्याय आहे सामाजिकीकरण, दुसरा पर्याय आहे पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान, तिसरा पर्याय आहे सर्जनशील आणि चौथा पर्याय बोधात्मक. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान. यानंतर पुढचा प्रश्न आलेला आहे तो म्हणजे FLNAचे उद्दिष्ट त्वरित प्राप्त करणे हे सर्व मुलांसाठी अत्यावश्यक राष्ट्रीय टिंबटिंब आहे. आणि यासाठी पहिला पर्याय दिलेला आहे कामाचा आराखडा, दुसरा पर्याय आहे अभियान, तिसरा पर्याय उद्देश, चौथा पर्याय आहे सेवा. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अभियान. यानंतर पुढचा प्रश्न आहे तो आपल्या देशात ECCE हे टिंबटिंब या संस्थेद्वारे दिले जाते, ज्यामध्ये केवळ अंगणवाडी, प्राथमिक शाळासह स्थित अंगणवाडी, प्राथमिक शाळासह स्थित कमीत कमी 5 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांसाठी पूर्व प्राथमिक शाळा आणि राष्ट्रीय. यासाठी 4 पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे प्राथमिक शिक्षण संस्था, दुसरा पर्याय आहे बालवाटिका, तिसरा पर्याय आहे संगोपन केंद्र, चौथा पर्याय आहे बाल्यावस्थेचे शिक्षण. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बाल्यावस्थेचे शिक्षण. यानंतर पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अन्वये मध्यान्ह भोजन योजना प्राथमिक शाळांमधील पूर्वतयारी वर्गापर्यंत देखील विस्तारित केली जाईल. हा पूर्वतयारी वर्ग म्हणजे पर्याय क्रमांक 1 इयत्ता 4च्या अगोदरचा वर्ग, इयत्ता 3च्या अगोदरचा वर्ग, इयत्ता 2च्या अगोदरचा वर्ग, इयत्ता 3च्या अगोदरचा वर्ग. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 इयत्ता 1च्या अगोदरचा वर्ग. यानंतर पुढचा प्रश्न आहे ECCE अभ्यासक्रमाचे नियोजन आणि अंमलबजावणी शालेय मंत्रालय, महिला आणि बालविकास, आरोग्य आणि कुटुंब कल्याण, आदिवासी विभाग या विभागांद्वारे टिंबटिंब केले जाईल. पहिला पर्याय आहे संयुक्तपणे, दुसरा पर्याय आहे स्वतंत्रपणे, तिसरा पर्याय आहे वेगवेगळे, चौथा पर्याय आहे स्पर्धेतून. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 संयुक्तपणे. या प्रश्नाचं उत्तर देखील आपलं अचूक आलेलं आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये असे नमूद करण्यात आले आहे की वयाच्या 5 वर्षापूर्वीचे बालक हे पूर्वतयारी वर्ग किंवा बालवाटिकेमध्ये दाखल केले जाईल, ज्यामधून ECCचे पात्र शिक्षक आहेत. बालवाटिका किंवा पूर्वतयारी वर्ग टिंबटिंब हा आहे. आणि पहिला पर्याय आहे इयत्ता 4च्या अगोदरचा वर्ग, दुसरा पर्याय आहे इयत्ता 3च्या अगोदरचा वर्ग, तिसरा पर्याय आहे इयत्ता 1च्या अगोदरचा वर्ग आणि चौथा पर्याय आहे इयत्ता 2च्या अगोदरचा वर्ग. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 इयत्ता 1च्या अगोदरचा वर्ग. या प्रश्नाचं उत्तर देखील आपलं अचूक आलेलं आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे शालेय शिक्षण विभागाद्वारे इयत्ता 1 ते इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांना अध्ययन निष्पत्ती कितपत साध्य झाली आहेत, अध्ययनात विद्यार्थ्यांच्या व्यवस्थेचे गुणवत्ता व धारणा कशी वाढेल या बाबतीत टिंबटिंब करेल. पहिला पर्याय आहे शैक्षणिक साह्य, दुसरा पर्याय आहे बजेट, तिसरा पर्याय आहे शैक्षणिक साहित्य, चौथा पर्याय आहे
कार्यपुस्तिका आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे शैक्षणिक साह्य. या प्रश्नाचं देखील आपलं बरोबर आलेलं आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे पायाभूत साक्षरता संख्याज्ञान हे राष्ट्रीय स्तरावरील सुनिश्चितपणे एक महत्त्वाचे पाऊल आहे, ज्यामध्ये टिंबटिंबपर्यंत आपली मुले वाचन कौशल्याबरोबर पायाभूत गणितीय क्रिया व संख्याज्ञान कौशल्य प्राप्त करतात. पहिला पर्याय आहे इयत्ता पहिली, दुसरा पर्याय आहे इयत्ता दुसरी, तिसरा पर्याय इयत्ता तिसरी, चौथा पर्याय आहे इयत्ता चौथी आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 इयत्ता तिसरी. यानंतर पुढचा प्रश्न आहे शाश्वत विकास ध्येय 4.2 ने त्याची ध्येय सुनिश्चित केली आहेत, ज्याद्वारे वंचित घटक, दिव्यांग व शारीरिक अनारोग्य असणाऱ्या सर्व मुलामुलींना त्यांच्या दर्जेदार टिंबटिंब निगा आणि योग्य पूर्व प्राथमिक शिक्षणातून 2030 पर्यंत प्राथमिक शिक्षणासाठी तयार होतील. यासाठी 4 पर्याय दिले. त्यातील पहिला पर्याय आहे बाल्यावस्थेचा विकास, दुसरा पर्याय आहे काळजी आणि उत्तेजन, तिसरा पर्याय आहे शिक्षण, चौथा पर्याय आहे मुलांचा विकास आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बाल्यावस्थेचा विकास. यानंतर पुढचा प्रश्न आहे ECCचे प्रशिक्षण हे अंगणवाडी कर्मचारी शिक्षक यांना शालेय शिक्षण विभागाच्या समूह साधन केंद्रातून टिंबटिंब दिले जाईल. पहिला पर्याय आहे आयोजित, दुसरा पर्याय सदुपदेशित, तिसरा पर्याय प्रशिक्षित, चौथा पर्याय मूल्यमापन आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सदुपदेशित. यानंतर पुढचा प्रश्न आहे टिंबटिंबमध्ये बाल्यावस्थेचे शिक्षण हे एक विशिष्ट ध्येय म्हणून समाविष्ट केले गेले आहे. पहिला पर्याय आहे सहस्त्राब्दी ध्येय, दुसरा पर्याय आहे शाश्वत विकासाचे ध्येय, तिसरा पर्याय आहे आयुष्याचे ध्येय, चौथा पर्याय आहे शैक्षणिक ध्येय आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 शाश्वत विकासाचे ध्येय. यानंतर पुढचा प्रश्न आहे सर्व बालकांच्या आयुष्यातील प्रारंभिक वर्षाचा टप्पा अधिक महत्त्वाचा असतो, कारण टिंबटिंब हा आयुष्याच्या इतर कोणत्याही विकासाच्या टप्प्यापेक्षा अधिक वेगवान असतो. पहिला पर्याय आहे गतीचा दर, दुसरा पर्याय आहे वाढीचा दर, तिसरा पर्याय आहे विकासाचा दर, चौथा पर्याय आहे आयुष्य दर आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 विकासाचा दर. यानंतर पुढचा प्रश्न आहे पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान अभियानाच्या मार्गदर्शक तत्वानुसार शाळा अभियान स्वरूपात टिंबटिंब प्राप्त करण्यासाठी कार्य करतील. पहिला पर्याय आहे कौशल्य, दुसरा पर्याय आहे संकल्पना, तिसरा पर्याय आहे पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान कौशल्य, चौथा पर्याय आहे प्रक्रिया आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान कौशल्य. या प्रश्नाचं उत्तर देखील आपलं अचूक आलेलं आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे पायाभूत साक्षरता संख्याज्ञान अभियान मार्गदर्शक तत्वे कोणी दिली आहेत. पहिला पर्याय आहे शालेय मंत्रालय, दुसरा पर्याय आहे CBSE, तिसरा पर्याय आहे KVS, चौथा पर्याय आहे नवोदय विद्यालय आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 शालेय मंत्रालय. पुढचा प्रश्न आहे टिंबटिंब स्वरूपामध्ये पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान अभियानाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. पहिला पर्याय आहे थेट किंवा प्रत्यक्ष, दुसरा पर्याय आहे अभियान, तिसरा पर्याय आहे प्रत्यक्ष, चौथा पर्याय आहे समांतर आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अभियान. यानंतर पुढचा प्रश्न आहे शासन मान्यतेनुसार बाल्यावस्थेची निगा आणि शिक्षण हे प्रामुख्याने डॅश डॅश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एकात्मिक बालविकास सेवा केंद्राद्वारे प्रदान केले जाते. पहिला पर्याय आहे रोपवाटिका, दुसरा पर्याय आहे अंगणवाडी, तिसरा पर्याय आहे खेळवाडी, चौथा पर्याय आहे बालसंगोपन केंद्र. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अंगणवाडी. पुढचा प्रश्न आहे ECCEचा कालावधी पहिला पर्याय आहे जन्मापासून ते 8 वर्षापर्यंत, दुसरा पर्याय आहे 2 वर्ष ते 6 वर्ष, तिसरा पर्याय आहे 3 वर्ष ते 8 वर्ष, चौथा पर्याय आहे 6 वर्ष ते 8 वर्ष. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे
पर्याय क्रमांक 1 जन्मापासून ते 8 वर्षापर्यंत. पुढचा प्रश्न आहे, पायाभूत साक्षरता संख्याज्ञान अभियानाचे महत्त्वाचे उद्दिष्ट म्हणजे 2025 पर्यंत टिंबटिंब असे वातावरण निर्माण करणे की ज्यामध्ये प्राथमिक शिक्षणातील सन 2025 पर्यंत इयत्ता 3च्या आणि इयत्ता 5वीच्या आतील मुलांना समजपूर्व वाचन, लेखन आणि संख्याज्ञान यामध्ये ठरवलेल्या क्षमता प्राप्त होतील. पहिला पर्याय आहे शिक्षणाचे ध्येय, दुसरा पर्याय आहे FLNचे सार्वत्रिक अधिग्रहण, तिसरा पर्याय शिक्षणाची उद्दिष्टे, चौथा पर्याय शिक्षण आणि या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 FLNचे सार्वत्रिक अधिग्रहण. पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅशचे मूलभूत ध्येय असे आहे की ज्यामध्ये मुलांना समजपूर्वक आकलनासह वाचन व त्यानुसार प्रतिसाद, समजपूर्व संख्यांचे मोजमाप, आकारांचे ज्ञान आणि त्यातील तर्कसंगती समजून घेणे आणि स्वतःहून उदाहरणे सोडवण्याचे कौशल्य आत्मसात करणे. पहिला पर्याय आहे आरोग्य आणि शिक्षणासाठी राष्ट्रीय कार्यक्रम किंवा मिशन, दुसरा पर्याय आहे पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान यासाठी राष्ट्रीय मिशन, तिसरा पर्याय समाज कल्याणासाठी राष्ट्रीय मिशन, चौथा पर्याय आहे कुटुंब आणि समाजासाठी राष्ट्रीय मिशन आणि याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान यासाठी राष्ट्रीय मिशन. यानंतर पुढचा प्रश्न आहे, नवीन शैक्षणिक धोरणात टिंबटिंब ही अंतिम मुदत पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान संपादनासाठी ठरवली आहे. पहिला पर्याय आहे 2030, दुसरा पर्याय आहे 2025, तिसरा पर्याय आहे 2035, चौथा पर्याय 2022 आणि या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 2025. NEP 2020 मध्ये प्रस्तावित केलेल्या नवीन 5+3+3+4 संरचनेमध्ये 3 वर्षाच्या वयापासून डॅश डॅश हा एक समकक्ष आधार समाविष्ट केला आहे ज्याचा उद्देश सर्वांगीण अध्ययन, विकास आणि कल्याण साधणे असा आहे. पहिला पर्याय आहे ECCE, दुसरा पर्याय आहे EDC, तिसरा पर्याय आहे ECCD, चौथा पर्याय आहे CED आणि या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ECCE. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मधून स्पष्टपणे जाणवते की सद्यस्थितीमध्ये प्राथमिक स्तरावर असलेल्या विद्यार्थ्यांचा मोठा हिस्सा आहे, अंदाजे 5 करोडपेक्षा जास्त, ज्यामध्ये FLNची उद्दिष्ट साध्य झाली नाहीत. पहिला पर्याय आहे सहमत, दुसरा पर्याय सहमत असून FLNची अंमलबजावणी करण्यासाठी पाऊल उचललेले पाहिजे, तिसरा पर्याय सहमत, चौथा पर्याय आहे माहिती नाही आणि या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे, पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञानाचे राष्ट्रीय अभियान डॅश डॅश यांच्याकडून निर्धारित केले जाईल. पहिला पर्याय आहे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ, दुसरा पर्याय आहे राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद म्हणजेच NCERT, तिसरा पर्याय शिक्षण मंत्रालय, चौथा पर्याय आहे केंद्रीय विद्यालये आणि या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 शिक्षण मंत्रालय. पुढचा प्रश्न आहे, प्राथमिक शाळेतील शिक्षकांना प्राथमिक स्तरावर शिकवण्यासाठी टिंबटिंबद्वारे सहाय्यता केली जाते, ज्यामधून सरकारी प्राथमिक शाळेतील शिक्षकांना वापरता येण्यासाठी साहित्यासारखी सामग्री विकसित करण्यात येईल. अशा साहित्यामध्ये पाठयोजना, नाविन्यपूर्ण शिक्षणशास्त्रांचा वापर केला असेल. पहिला पर्याय आहे अर्थसाहित्य, दुसरा पर्याय आहे मेंटोर, तिसरा पर्याय आहे निरीक्षण, चौथा पर्याय आहे मूल्यमापन आणि या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मेंटॉर. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी 40 पैकी 40 प्रश्नांची अचूक उत्तरे दिलेली आहेत व या ठिकाणी आपण आपला रिझल्ट पाहू शकतो. यामध्ये टोटल क्वेश्चन्स 40, क्वेश्चन्स आन्सर 40, क्वेश्चन्स स्किप्ड 0 असा आपला रिझल्ट आलेला आहे. त्यानंतर सर्वात शेवटी आलेल्या सबमिट या टॅबवरती क्लिक करा. सबमिट या टॅबवरती क्लिक केल्यानंतर आपला स्कोअर या ठिकाणी आलेला आहे. आपल्याला 40 पैकी 40 मार्क मिळालेले आहेत. अशा पद्धतीने हा व्हिडिओ पाहून तुम्ही देखील 40 पैकी 40 प्रश्नांची अचूक उत्तरे लिहू शकता.
व हे प्रशिक्षण पूर्ण करू शकता। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मॉड्यूल क्रमांक 2 ची मूल्यमापनामध्ये दिलेले 40 प्रश्न पाहणार आहोत। तोपर्यंत धन्यवाद।